नियामक मंडळास अंशदान देणे म्हणजे बुडवलेल्या संस्थांना दान देण्याचा आहे. रमेश कुमार मिठारे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पतसंस्था कर्मचारी संघटना. कृष्णामाई पतसंस्थेचा शाखा कुरुंदवाडचा स्थलांतर सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न. पतसंस्थांनी ठेव स्वीकारायचे व कर्ज वाटप करायचे. या व्यतिरिक्त इतर कोणताही व्यवसाय नियामक मंडळाच्या नियमाने करता येत नसल्याने पतसंस्थांची व्यवहार वृद्धीसाठी मर्यादा येत आहे. नियामक मंडळास प्रतिवर्षी ₹10 ठेवीस 10 पैसे प्रमाणे अंशदान देणे बंधनकारक केलं आहे. अंशदानाची रक्कम ही संस्थेस परत अथवा व्याजही मिळणार नसल्याने बऱ्याच संस्थांनी त्यास विरोध दर्शवित तसा ठरावही केला आहे. पुढील धोरण ठरवण्यासाठी जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे माहिती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य पतसंस्था कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष रमेश कुमार मिठारे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की कृष्णामाई पतसंस्थेचा मुख्यालय आकिवाट येथे असला तरी संस्थेचे संचालक मंडळ व सेवक वर्ग आणि ठेवीदारांचा विश्वास संपादन केल्याने आज तालुक्यात 6 शाखेद्वारे उत्तमरित्या कामकाज चालू असल्याचं सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी ॲडव्होकेट अरुण कल्लणावर यांनी सद्यस्थितीचा पावसाळा लांबवत असल्याने त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो, त्यामुळे विचार करून संचालक मंडळांनी संस्थेचे कामकाज करावा असा मौलिक सल्ला त्यांनी दिला. कुरुंदवाड शाखा स्थलांतराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष रावसाहेब उर्फ दाहा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उद्घाटक पाटील म्हणाले की संस्थेची स्वनिधी वाढवला पाहिजे, त्यामुळे संस्थेची आर्थिक स्थिती सक्षम व भक्कम राहील. संस्थेच्या चढत्या आलेखाचा घौडतोडाबाबत शाखा अधिकारी आप्पासाहेब फरांडे यांनी माहिती दिली. यावेळी कुरुंदवाड नगरीचे नगराध्यक्षा मनीषा डांगे यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या प्रगतीबाबत कौतुक केलं. सुरुवातीस स्वस्तिश्री चारुकीर्ती भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कुरुंदवाड शाखेचे सल्लागार महिपती बाबर यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केलं. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा मनीषा डांगे, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, दादासो पाटील, माजी उपनगराध्यक्ष अक्षय आलासे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोसायटीचे संस्थापक धनपाल आलासे, नगरसेवक जवाहर पाटील, विशाल पाटील, जय कढाळे, दीपक परीट यांच्यासह संस्थेचे संस्थापक चेअरमन चंद्रकांत उर्फ रामा रायनाडे, विद्यमान चेअरमन श्रेणिक पाटील, व्हाईस चेअरमन सुशीला कोथळी यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संचालक विद्यासागर चौगुले, प्राध्यापक शीतल पाटील, अण्णासाहेब वळवाडे, सुनील पुदाले, अण्णासू नाईक, बसकोंडा पाटील, सुभाष सुतार, लहू कांबळे, काकासू नाईक, शोभाताई शिरगुप्पे, तज्ज्ञ संचालक प्राध्यापक ए रायनाडे, प्राध्यापक के बी पाटील, आदिनाथ उर्फ राजू होसकल्ले, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चौगुले, सर्व शाखेचे सल्लागार, शाखा अधिकारी, सेवक वर्ग यांनी प्रयत्न केले. तर उद्घाटन सोहळ्यास आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, सभासद, ठेवीदार, हितचिंतक, ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयसिंगपूर शाखेचे सल्लागार PM मगदूम सर यांनी केलं, तर आभार अरुण भबिरे यांनी मांडले. सदरचा कार्यक्रम कुरुंदवाड येथील शाळा नंबर 1च्या पाठीमागे टोणे किराणा दुकान जवळ असलेल्या स्थलांतरित शाखेच्या ठिकाणी झाला. न देता योग्य पद्धतीचा कारभार करावा आणि तसाच कारभार आपल्या पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी असेल, संचालक मंडळ. त्याचबरोबर ग्रामदैवत सिद्धेश्वराचं मंदिर आहे. गावच्या उत्तरेला कृष्णा नदी आहे, उत्तरेला आणि ईशान्येला, आणि गावच्या नैऋत्य कोपऱ्याला टेकडी म्हणा किंवा डोंगर म्हणा, पर्वताच्या रांगा आहेत. ते नैसर्गिक